असं निहरत असतो ना, हे सृष्टीला बघत असतो ना, उठल्यापासून जर आजूबाजूच्या गोष्टी बघायच्या, आपल्या घरातल्या गोष्टी किंवा जे काही तुमच्या आजूबाजूला आहे, तर तुम्हाला कशात मॅजिक दिसतंय, त्याला फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. हे बघा ना, आपले नखं वाढतात, आपोआप सगळ्या प्रोसेस होतात, स्किन जे आहे वयानुसार जे बदलत राहत, सगळं जे काही आहे ना, ते खूप सुंदर आहे आणि मॅजिकली आहे. पण आपल्याला आहे ना, अजून याच्यामध्ये मॅजिक घडवायचं. आपल्याला आपलं आयुष्य आहे ना, पाहिजे तसं जगायचं. आपल्याला सगळ्यांना आवडतं, आपण खुश राहायला पाहिजे. किती जणांना असं वाटतं? खुश राहायचंय, आनंदी राहायचंय. ते एका क्षणापुरतं नाही, की मला दिवसभर राहायचंय. तर चला सगळ्यांनी बिग स्माइल करा. स्माइल वाढवा, स्माइल. स्माइल वाढवा. हे बघा, जी एनर्जी आपण ब्रह्मांडात देणार आहे, ज्या फोर्सनी देणार आहे, त्या फोर्सनी ती रिटर्न येणार आहे. तर चला जोरात हसून दाखवा. कोणाला हसता येतंय? माईक चालू करू. मला आवाजच येणार नाही माईक बंद असला की. हसा. एखादा क्षण आठवा तुमचा, कुठलाही फनी क्षण आठवा आणि तो त्याला हसा. कुठलाही असा फनी क्षण, जेव्हा तुम्ही काहीतरी पडले, काहीतरी झालं, सीन झाला तुमच्या बाबतीमध्ये आणि तो क्षण आठवा आणि मग हसा. येतंय हसायला? हं. येतंय? मला आवाज येत नाही. आठवा तुमच्या तुमच्या बाबतीतला फनी सीन आठवा, फनी सीन आठवा आणि मग हसा. जे पण तुमच्या बाबतीत असं एखादं झालेलं आहे, की तिथे हसा. म्हणजे आपल्याला आहे ना, तुम्ही एक लेडीचा व्हिडिओ होता, मी तुम्हाला दाखवल. हा क्लास झाला, की तो व्हिडिओ जर असला ना माझ्याकडे, मी दाखवल तो व्हिडिओ. तर माणसाला आहे ना, खुश राहायला बहाणे शोधावे लागतात फक्त. म्हणजे आहेत आपल्याकडे ते घटना झालेल्या आहे, फक्त ते आठवून आठवून हसायचं राहतं. ती केबीसीमध्ये एक लेडी नव्हती केली का? तर ती तिच्या चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणून आठवत राहायची आणि हसायची. तुम्हाला पण तो व्हिडिओ बघितल्यावर मस्त मजा येईल, हसायला येईल. आपण मला शेवटी आठवण करा फक्त, मी जर असलं तुम्हाला तर दाखवते. तर मला काय सांगायचंय तुम्हाला, की आपल्या आयुष्यामध्ये पण खूप सुंदर क्षण आहे. तर त्याला आजच्या ना, त्याला आठवणींचा आहे ना, उजागर देत जा, आठवण करत जा आणि रिमाइंड करून एकटं एकटंच हसायचं. आतल्या आतात जरा असा काही मूव्ही बघायचा, की जो आपल्याशी रिलेटेड आहे. अशा काही गोष्टी बघायच्या, की आपल्याला त्या आनंद देतात आणि आपल्याला स्वतःला ना खुश ठेवायची जबाबदारी ही करायची, की असं समजायचं, की आपलं आतमधलं इनर बाळ आहे ना, लहान बाळ, तर त्याला मी कसं खुश ठेवू शकते दिवसभर? काय दिलं म्हणजे तो खुश होईल? काय केलं म्हणजे मी छान होईल? मग चला एखाद्या दिवशी छान नवीन ड्रेस घातलाय, चांगलं आवरलंय, विनाकारणच आपलं, नाही का? विनाकारणच करायचं. कधी एखाद्या वेळेस बसायचं, मस्त नेलपेंट लावायची हातांना, पायांना. अरे बघायचं, वॉव फील कर. तुम्हाला वॉव कशाने फील वाटतंय? मग एखाद्या दिवशी तुम्हाला पाणीपुरी खायची आहे, ते रिग्रेट नाही पकडायचं. हे खाल्ल्याने मला असं होईल, ते खाल्ल्याने तसं होईल. नाही. तुम्हाला जे काय आवडतं ना, सिक्रेट मूव्ही काय सांगते, की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. तुम्हाला आवडतंय क्लास ऐकायला, बसायला, तुमच्या मच्छेज करा. जे शोधा, तुम्हाला जे आवडतंय ते करायला शोधा. मॅजिक आपल्याला हेच शिकवतो. आपल्याला एंगेज ठेवायचंय. जर स्वतःला एंगेज ठेवायचंय, हे असं म्हणजे ते घोड्यासारखं नाही का, ते लावतात इकडून इकडं-तिकडं, म्हणजे निगेटिव्हिटी सरळ आपल्याला जर जायचं असतं, आपल्याला आपल्या पॉझिटिव्हिटीमध्ये ठेवायचंय. पॉझिटिव्हिटीमध्ये ठेवणं सोपं नाहीये. तर त्याला पॉझिटिव्हमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आहे ना, आपल्या फीलिंग महत्त्वाच्या आहे. आपल्याला दिलेलं आहे, सगळ्या फीलिंग दिलेल्या आहे, खुशीच्या, आनंदाच्या. आत्ता जर पटकन आपल्याला एखादी गोष्ट मिळाली, असं काहीतरी पटकन जॅकपॉट लागला, तर आपण असं फास्ट खुश होऊ, है ना? पण ती खुशी किती वेळ टिकवणार आहे आपण? त्याचा टायमिंग पिरियड आहे. म्हणजे थिंग्सच्या खुशीत थोड्या-थोड्या वेळ राहतात. मोबाईल घेतला, त्याची खुशी आपल्याला साधारण 8 दिवस. एक ड्रेस घेतला, त्याची खुशी 1 दिवस, फोटो काढले, सेल्फी टाकल्या, झालं. म्हणजे थिंग्स ज्या असतात आपल्याला किती वेळ देतात खुश. एखादा पदार्थ खाल्ला तेवढ्यापुरता तो आहे खुश. मग आपण जर ही प्रॅक्टिस शिकलो ना, तर दिवसभर मस्तपैकी आपल्याला आहे ना, खुश राहायला शिकायचं. तर कालच्या चॅप्टरचं कोणी-कोणी केली प्रॅक्टिस? मॅजिक चेक डाउनलोड केला आहे. हे बघा, युनिव्हर्सल आपल्याला देतं ना, तर आपल्याला ॲक्शन पण घेणं गरजेचं आहे. म्हणजे सगळं काही असं आयतं नाही मिळणार. सगळं काही रेडीमेड नाही मिळणार. आपल्याला करायचंय ते. मी पहिलेही तुम्हाला सांगितलं, की मॅजिक काम करतं. मी सांगते फक्त रस्ता, पण करायचं कोणाला आहे? करायचं कोणाला आहे? मग ते मॅजिक बुकचं मॅजिक चेक जो आहे, तो त्याला प्रिंट काढायचा, तो लावायचा. कोणी केलंय? काम कोणी केलंय कालचं? असाइनमेंट? सगळी जादू जी आहे ना, ती असाइनमेंटमध्येच आहे. कुणाला नको आहेत पैसे, कुणाला हवेत. हवं तर सगळ्यांना असतं, पाहिजे तर सगळ्यांना असतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, की आपण जे ॲक्शन करतात, जे म्हणजे आज आत्ता ताबडतोब त्याची जर आपण इम्प्लिमेंट करायला लागतो ना, सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटवर आहे. तर मॅजिक चेक तुम्ही बघा, करून बघा. हां, पूजा मॅडमच्या हातात मॅजिक चेक दिसतो. मी त्यांना स्पॉटलाइट करते. येस पूजा मॅडम. येस. काय अमाउंट टाकली त्याच्यावर? अमाउंट जास्त आहे, माझ्या घरासाठीची अमाउंट आहे. वॉव!
हे बघा, हा विश्वासाचा खेळ आहे सगळा. किती अमाऊंट आहे, काय आपल्यासाठी काही नाही. जी आपल्याला आहे ना जबरदस्त म्हणजे आहे ना काय म्हणतात ना आपल्या बिलीव सिस्टीमवर आहे. आणि जबरदस्त हे मिळतं, ते मिळतं, फक्त आपल्याला विश्वास ठेवावा लागतो है ना. तर काही दिवसात बघताल पूजा मॅडम हे स्वतःहून शेअर करतील की मला ही अमाऊंट मिळालेली आहे. हा माझा विश्वास आहे. डेफिनेटली तुम्ही लोक याला साक्षीदार आहे. आणि हा माझा विश्वास आहे. बरोबर आहे. माझाही चेक 5 लाखाचा मी तुम्हाला याच्यात करेल. येस पूजा मॅडम. मी गेल्या वेळेला पण क्लास झाला होता ना, तर त्यावेळेला पण एक अमाऊंट टाकली होती आणि ती अमाऊंट मला मिळाली होती. वाव. हम्म. जबरदस्त. किती टाकली होती तुम्ही शेअर करू शकता का? मी 99,000 टाकली होती. वाव. आणि ती अमाऊंट तुम्हाला मिळाली पण. म्हणजे मॅजिक एकदम असं. एकसाथ नव्हती, पण अशी हा. शॉर्ट शॉर्ट करून, पण मग मी मंथचा पूर्ण मी कॅल्क्युलेशन केला ना, तर त्याच्यामध्ये ती अमाऊंट परफेक्ट होती. येस, म्हणजे बघा आपण जेवढं ऑर्डर देतो ना युनिव्हर्सलला, तुम्हाला अगदी तेवढ्या तशा पद्धतीत तुम्हाला मिळतं. मी स्टार्टिंगला असं हे करत होते की आपल्याला कितीचं टाकायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे, आपण जे करतोय, पण आपल्याला ऍडिशनल मध्ये नाही का एखादं काय किती मिळतील काय मिळतील आपल्याला असं वाटतं. तुमची विश्वास शक्ती ना काय आहे ते टाका. किती तुमची विश्वासाची ताकद आहे ते टाका. आणि असं लेट गो करून टाका, त्याला युनिव्हर्सल वर सोडा. कारण मी हे सांगितलेलं आहे, त्या शक्तीला सांगितलेलं आहे, ऑलरेडी त्याच्याकडे आहे, तो मला देणार आहे. येस. तर इतकं जबरदस्त काम करतो. मी मॅजिक चेकच्या इतक्या स्टोरी ऐकलेल्या आहे, इतक्या स्टोरी ऐकलेल्या आहे की खूप स्टोरी ऐकलेल्या आहे मॅजिक चेकच्या. की म्हणजे ज्यांच्याकडे घर नव्हतं त्यांनी घरासाठी ती अमाऊंट टाकली, ती त्यांचं मॅनिफेस्ट झालं. लग्नासाठी, त्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मॅजिक चेक केले, ते त्यांचे हे झाले. ही ना खूप पॉवर जबरदस्त आहे. म्हणजे काय आपण म्हणजे ऑलरेडीच तो चेक डिझाईन करतो, त्याच्यामध्येच ती पॉवर आहे. आपण जेव्हा तो लिहितो, रायटिंग करतो, तेव्हाच आपलं 50% काम झालेलं असतं. कारण त्या इमोशन मध्ये आपण करतो. आणि जेव्हा आपल्याला तो चेक सारखा समोर दिसतो, आणि हा माझा मुलगा म्हणजे तो पण करतो. म्हणजे हे ना अगदी आपण जसं करायला लागलो ना, म्हणजे ती वस्तू पाहिजे तुम्हाला, विजन बोर्डचं पुढे पार्ट हे येईल. आणि अगदी लाईफ आहे ना त्याच्यासाठी ना परत एकदा ज्यांनी सिक्रेट मूवी बघितली नसेल ना, त्यांनी प्लीज एकदा सिक्रेट मूवी बघा. हे सगळं पटायला कळायला तर हे सगळं सिक्रेट मूवी मध्ये आहे. तुम्ही एकदा सिक्रेट मूवी आहे ना निवांत शांत बघून एकट्यामध्ये तुम्ही बघा. तर आमचं सरांची माझी पद्धत कशी, आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता बघतो. कारण दिवसभर म्हटलं ना किती पण निवांत बघायचं नाही होत. फोनवर काही टपटूप टुपटूप कॉल हे ते लॅपटॉप मध्ये खूप डिस्ट्रॅक्शन येतात. तर सकाळी जेव्हा ती मूवी बघतो ना आपण, जबरदस्त. म्हणजे ती मूवी काय प्रत्येक वेळेस जेव्हा जितक्यादा बघा तुम्ही तितक्या वेळेस काहीतरी मेसेज देऊन जाईल तुम्हाला. येस, आजच्या टॉपिककडे जाऊया. आज आपण आजचा हे आपला टॉपिक खूप सुंदर आहे. आणि सगळ्या याच्यात काही ना काही रहस्य दडलेलं आहे, ते तुम्ही शोधा. त्यासाठी डायरी पेन तुमच्या हातात पाहिजे. कारण आपल्याला काय ना इकडं तिकडं भटकवणाऱ्या खूप गोष्टी आहेत. आपलं माइंडच आहे सगळ्यात महत्वाचं. मित्रही आहे आणि शत्रू पण आहे. पण तुम्ही त्याला काय बनवलंय, मित्र बनवलंय की शत्रू बनवलेलं आहे माहित नाही. तर त्याच्यासाठी आहे ना आपल्याला फक्त सगळं आहे ब्रह्मांडात, फक्त आपल्याला ते मिळवण्याचं आहे ना इथं पद्धत शिकतोय आपण, बाकी दुसरं काही नाही, रेसिपी शिकतोय. तर तुमच्या हातात डायरी पेन ठेवायचा. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हे वाक्य माझ्यासाठी पाठवले ब्रह्मांडाने, इथं मला चेंज करायचं, तर ते वाक्य लिहून ठेवत जा. बऱ्याच वेळेला होतं ह्या आयडिया, ह्या योजना केव्हा येत असतं माहिती का, जेव्हा आपण पहाटे सकाळी सकाळी झोपेतून उठतो, आंघोळ करतो, त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड ना एक एक फाईल ओपन करतो. आणि त्यावेळेला मला भरपूर वेळेस नवीन नवीन आयडिया आलेल्या आणि त्या मी इम्प्लिमेंट केलेल्या आणि त्याचे मला रिझल्ट पण आलेले. जेव्हा आपण आंघोळ करतो, देवपूजा, असं काहीतरी ट्रिगर येऊन जातं आपल्या डोक्यामध्ये आणि ते ना आपल्याला काहीतरी देऊन जातं. येस पूजा मॅडम, आपलं PDF काढू शकता. आजच्या टॉपिक कडे जाऊ आपण. फुगे दिसताय ना, आकाशात सोडलेले फुगे आहेत. आणि आपण म्हणजे काहीतरी ब्रह्मांडामध्ये देतोय अगोदरच, आणि त्याला एक चिठ्ठी बघा, खाली चिठ्ठी लावलेली आणि तिथं मॅजिक आहे. म्हणजे काय सांगताय की आपलं जी आपली काहीतरी एक लिस्ट आहे आणि ती आपण ब्रह्मांडामध्ये पाठवतोय. म्हणजे ऑलरेडी आपण ती झालेली, ती पूर्ण झालेली अशी काहीतरी आपण पाठवतोय. म्हणजे आपली कामाची एक एक प्रकारची एक लिस्ट आहे की जी आपल्याला पाहिजे. येस, नेक्स्ट पेज. 18वां दिन, जादुई कार्यसूची। संसार जादुई चीजों से भरा है जो हमारी बुद्धि के पैने होने का इंतजार कर रही है। ईडेन फिलपॉट्स, उपन्यासकार और कवि। आता हे काय म्हणताय की पूर्ण संसार, जसं कालच्या टॉपिक मध्ये होतं का हा संसारच जादूने भरलेला आहे.
आणि फक्त आहे ना आपली बुद्धी तिथं काय कुठपर्यंत क्षमता त्याची करू शकते, फक्त आपली बुद्धी त्याला कसं की यार तुम्ही म्हणता येईल की हे होऊ शकतं आणि हे होऊ शकत नाही, तर दोन्ही ठिकाणी तुम्ही बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर ठरवलंय की आता पूजा मॅडम चेक दाखवला का त्यांच्या घरासाठी, त्या जर त्या परिस्थितीचा विचार करता की हे डेफिनेटली होणारच आहे, हे झालेलं आहे, थँक्यू, आणि होईल का नाही तेही, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण बरोबरच असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर पहिले मॅजिक ट्राय करावं लागतं. तर मी खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी ट्राय करते. ट्रॅफिक रस्त्यात असेल त्याच्यासाठी, किंवा एखाद्या दुकानात जायचं तिथं सगळं, शाळेमध्ये जायचं तिथं अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी टू डू लिस्ट, किंवा अगोदर धन्यवाद देणं आणि ती गोष्ट इमॅजिन करणं. हॉटेलमध्ये पण जेवायला जायचं असेल तर आपल्याला तिथं ते गोष्टी आपल्या मनासारख्या त्या झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी, तिथं ग्रॅटिट्यूड करणं. ही ही फ्रिक्वेन्सी आपल्या पुढे चालवायची आपल्याला. मला ऐकू येत नाही ते चालू आहे तर. तर आपल्याला आहे ना आपल्या ही फ्रिक्वेन्सी जी आहे ना काय? आपल्याला पुढे चालवायची. जशी ही पुढे चालेल ना ही फ्रिक्वेन्सी, तर जबरदस्त मॅजिक आपल्या आयुष्यात घडणार आहे. येस. तर येस पूजा मॅडम, माईक चालू करा तुमचं, फक्त मी इकडनं माईक बंद केली. अगर आप इस बारे में सोचे तो दरअसल कृतज्ञता आपकी सबसे अच्छी मित्र है। यह हमेशा आपके लिए मौजूद रहती है, हमेशा आपकी मदद करने के लिए उपलब्ध रहती है, आपको कभी नीचा नहीं दिखाती है, कभी निराश नहीं करती है, और आप इस पर जितने ज्यादा निर्भर होते हैं, यह आपके लिए उतना ही अधिक करती है तथा आपके जीवन को उतना ही अधिक समृद्ध करती है। आज का जादुई अभ्यास आपको दिखाएगा कि आप कृतज्ञता पर और अधिक निर्भर कैसे रह सकते हैं, ताकि यह आपके लिए कहीं अधिक जादुई चीजें कर सके। मग ही जर आपल्याला आपण विचार करतोय कृतज्ञता काय आहे, आतापर्यंत आपण विचार करत आलो की आपला एक चांगला मित्र, बेस्ट फ्रेंड, जे काही आपल्याला सोबत पाहिजे, एक म्हणजे नाही का की आपल्याला असं असतं ना, कुठलीही परिस्थिती येऊ, काही अप अँड डाऊन्स येऊ, की आपल्याकडे हे आहे, ही पोटली आपल्याकडे आहे, असं आपल्या जेव्हा डोक्यात येईल ना, तर तेव्हा आपल्याला लक्षात येईल की माझ्यासाठी तर ही हे माझ्याकडे आहे. भले माझं लाईफ कसं चालू, मी याला फील करू शकते, ही पॉवर माझ्यात आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला इंट्युशन जरी आलं, की येस माझ्यासोबत मॅजिक आहे, तर मग हे तुमचं आयुष्य अजून समृद्ध करू शकतं. अजून तुम्हाला स्वतःला आहे ना एक कॉन्फिडन्स देऊ शकतो, की येस हा अभ्यास, हा मॅजिक केल्याने भले मी आज कमी करतोय, भले मी आज माझ्याकडनं थोडं होतं, भले मला थोडं समजतंय, पण मी हे टिकून राहणार आणि हे करत राहणार. म्हणजे लटकत लटकत राहतो ना जेव्हा, आपण म्हणतो ना एखादा आंबा लटकून लटकून टिकून टिकून राहतो, तो कच्चा आंबा पण पिकून जात असतो. मग त्याला तिथं आपल्याला ती गोष्ट आहे ना सातत्याने करत ठेवावी लागते, म्हणजे आपल्या आयुष्य जो आहे आपल्याला पाहिजे तसं आपण ब्लेस घडवू शकतो. येस. जीवन में हर दिन छोटी छोटी समस्याएं अचानक सामने आ खड़ी होती है, जिन्हें सुलझाने की जरूरत होती है। ऐसे में कई बार हम बौखला जाते हैं, बशर्ते हमें स्थिति को सुलझाने का तरीका न मालूम हो। शायद आपकी समस्या यह है कि आपके पास उन सारी चीजों के लिए पर्याप्त समय नहीं है जो आपको करने की जरूरत है। साथ ही आप इस बात को लेकर परेशान रहते हैं कि एक दिन में सिर्फ 24 घंटे ही होते हैं। संभवतः आप काम के मारे बौखला रहे हैं और अधिक खाली समय चाहते हैं, लेकिन आप इसे पाने का कोई रास्ता नहीं देख पाते। हो सकता है कि आप घर पर रहकर बच्चों की देखभाल कर रहे हो और परेशान या थके हुए महसूस कर रहे हो, लेकिन आपके पास फुर्सत के पल निकालने का कोई साधन ना हो। हो सकता है कि आपके सामने कोई ऐसी समस्या हो जिसे सुलझाए जाने की जरूरत है, लेकिन आपको जरा भी अंदाजा नहीं है कि इसे सुलझाने के लिए किस ओर मुड़ा जाए। हो सकता है कि आपकी कोई चीज खो गई हो और आपने उसे खोजने की सबसे अच्छी कोशिश की हो, लेकिन किस्मत ने आपका साथ नहीं दिया। या हो सकता है कि आप किसी को खोजना चाहते हो, जैसे आदर्श पालतू पशु, आदर्श बेबी सिटर, बेहतरीन हेयर ड्रेसर या अद्भुत दंत चिकित्सक या डॉक्टर, और आपके सर्वश्रेष्ठ प्रयासों के बावजूद आप अपनी जरूरत के व्यक्ति को न खोज पाए हो सकता है कि आप असहज स्थिति में हो क्योंकि किसी व्यक्ति ने आपको कोई ऐसी चीज करने को कहा है जिसे आप नहीं करना चाहते, और आप नहीं जानते कि उसकी बात पर कैसे प्रतिक्रिया करें। या हो सकता है कि आपका किसी से कोई विवाद हो गया हो और सुलझाने के बजाय परिस्थितियां बिगड़ती नजर आ रही हो।
कधी कधी काय असं असतं ना, आपलं विचार आणि डोकं जे असतं ना, ते असं चालत असतं की आपल्याला छोट्या छोट्या समस्या असतात लाईफमध्ये, प्रत्येकाला असतात की काहीतरी चॅलेंजेस डेली बेसिस असतात, छोट्या मोठ्या समस्या असतात. मग त्या समस्यांचा विचार करत असतो आपण की आता हे आहे, आज पाणी नाही आलं, आज कचऱ्यावाला नाही आला, जे काही असेल छोट्या छोट्या गोष्टी असेल त्याचा आपण विचार करतो आणि आपल्याला कळत नाही की त्या गुरफट्यात त्या एक गाठ खोलण्याच्या चक्करमध्ये आपण दुसऱ्या 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 24 घंटे कसे घालवतो ना, ते आपल्याला कळत नाही. मग आपण त्याच्यामध्ये काय करतो की एक समस्या आहे, दुसरं याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, त्याच्यामध्ये मग बोलता बोलता किंवा इतरांशी आपण ते शेअर करता करता तर त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या करत करत मोठ्या होत जातात. मग हे हे जर आपल्याला असं वाटतंय की मला एखादी गोष्ट करायची, छोटी करायची, किंवा मला हेच मिळत नाही, किंवा मला एखादं कपड्याचं दुकान शोधायचंय, किंवा छोट्या छोट्या अगदी गोष्टी असतात, पण त्यावेळेस आपली फ्रिक्वेन्सी विनाकारण आपण अपडाऊन करत असतो. म्हणजे कसं कुठल्याही गोष्टीचं आहे ना, त्याच्या कारणापेक्षा जास्त प्रेशर घेत असतो. भरपूर गोष्टी एकदम शिल्लक असतात, कदाचित आपल्याला त्या काही काळी खूप शिल्लकही वाटल्या असेल, छोटी असेल, छोटीशी असते, एखादी लाईट गेली, अरे लाईट गेली, किंवा एखादं कामाला बाई नाहीये, मेड नाही आलेली, किंवा असं असेल, तर मग त्या याच्यामध्ये ना आपण आपली फ्रिक्वेन्सी खूप डाऊनला करतो किंवा लोला करतो. आणि त्यावेळेस आपल्याला कळत नाही का, अरे हे झाल्यानंतर तसं वाटतं घ्यायचं, काही एवढं टेन्शन घेण्यासारखंच नव्हतं, मी विनाकारण टेन्शन घेतलं. बऱ्याच वेळेला तसं होतं. आणि जर आपण ही परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल, तर आपल्याला माहित नव्हतं की आपल्याकडे मॅजिक होतं, किंवा आपण त्यावेळेस कदाचित ते विसरून गेलो असतो. मग छोटे जे कामं असतात त्याच्यामध्ये जर आपण हे इम्प्लिमेंट करायला लागलो, काही पण आपल्याला पाहिजे की एखादं ट्युशन क्लास घ्यायचा आहे, कामवाली बाई पाहिजे, किंवा एखादा पालतू आपला पशु आहे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी डॉक्टर पाहिजे, जे काही तुमच्या डोक्यात असतं, जे काही चाललंय तुमच्या डोक्यामध्ये, त्याच्यावर आपण हे मॅजिक कसं करू शकतो डेलीच्या लाईफमध्ये, ते आपल्याला या चॅप्टर मधून आज शिकायला मिळणार आहे. मग त्यावेळेस खूप असं हे नाही व्हायचं, इनोसेंट नाही व्हायचं की त्या कामाला एका करू की आता हे कसं करू, हे कसं करू, हे कसं कसं होणार, कसं होणार, कसं होणार, त्या टेन्शन मध्ये जास्त करून राहतं की आता हे कसं व्हायचं, माझं कसं व्हायचं. तर असं न करता आपण आहे ना, ती परिस्थिती अजून नाही बिघडू द्यायची आपल्या आपल्या विचारांनी. येस. यह जादुई कार्यसूची अभ्यास रोजमर्रा की किसी भी प्रकार की छुटपुट समस्याओं में आपकी मदद करेगा। जब आप यह न जानते हो कि क्या करना है, या जब आप बस यह चाहते हो कि आपके लिए कोई चीज की जाए, ऐसे परिणामों को देखकर आप दंग रह जाएंगे। मग आपल्याला ही जी जादूची कार्यसूची आज शिकवलेली, म्हणजे इंग्लिशमधून याला म्हणतात टू डू लिस्ट, म्हणजे एक आपल्या कामाची जी लिस्ट बनवणं, की आज आपल्याला दिवसभर काय काम करायचं, किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या पाहिजे. मग मला आज समजा किराणा सामान घ्यायला जायचंय, किंवा मला आज लाईट बिल भरायचं. आता तर सगळं ऑनलाईन करतो आपण, पूर्वीला आपण बाहेर पडत होतो त्या कामासाठी, किंवा जे काही काम आहे तुम्हाला हे शोधायचंय, मदत करायची, त्याच्यासाठी ना ही लिस्ट बनवायची आणि ह्या लिस्टवर आपण काम करायचंय. आपण म्हणजे ही एक 5 ते 10 मिनिटाची प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही तुमच्या महत्वातले दिवसभरातले कोणतेही 2-3 कामं तुम्ही निवडू शकता आणि त्याचा परिणाम आहे ना तुम्हाला बघू शकता, की अरे, मी तर असा विचार केलाच नव्हता. हे मला इतकं सहज होईल आणि इतकं जबरदस्त झालेलं आहे या प्रॅक्टिसने. तर तुम्हाला कळायला लागेल, की तुमची खूप जबरदस्त त्याच्यावर कमांड आलेली आहे. येस. जब आप कृतज्ञता की जादुई शक्ति को आकर्षण के नियम के साथ मिला देते हैं, तो लोगों, परिस्थितियों और घटनाओं को आपकी इच्छा पूरी करने के लिए दोबारा व्यवस्थित होना होगा। आप यह नहीं जान पाएंगे कि यह कैसे होगा, या यह आपको कैसे दिया जाएगा, लेकिन यह आपका काम नहीं है। आपका काम तो बस वर्तमान में अपनी इच्छा पूरी होने के लिए उतने कृतज्ञ होना है जितने आप हो सकते हैं, जैसे यह सचमुच साकार हो चुकी है, और फिर जादू को होने दे। मग आपल्याला काय करायचंय, की आपण विचार करतोय, की मला हे होईल की नाही, मला हे भेटेल की नाही. ती घटना आपण ऑलरेडी काय करतोय, अगोदरच निगेटिव्ह करतोय ना, अगोदरच त्याला निगेटिव्ह बोलतोय, की मला आता जायचंय, पण मला गाडी भेटेल की नाही, मला ऑटो तिथून भेटेल की नाही, मग गाडीत गर्दी असेल का, मला जागा भेटेल की नाही. मग आपण काय देतोय त्याला, तशी ऊर्जा देतोय. मग त्याच्याऐवजी आपल्याला अपोजिट दिलं, की आपल्याला कसं होईल, काय होईल, ते नाही विचार करता आपलं पूर्ण काम झालेलं आहे. आणि वर्तमानमध्ये म्हणजे आत्ता सध्याला, आता तुमच्या संध्याकाळी एखाद्या क्लायंट सोबत मीटिंग आहे असं आपण असं गृहीत धरूया. आणि तो क्लायंट आपण विचार करतो, की आता हा संध्याकाळी मी जाणार आहे त्या मीटिंगला, किंवा असं माझं इथं काम आहे त्या व्यक्तीसोबत. मग ते मी कसे कपडे घालणार, काय, ह्या गोष्टी चालू असं नाही. हा माणूस बोलणार तर नाही, रागवणार तर नाही, रिजेक्ट तर करणार नाही, आणि हा नाही तर म्हणणार नाही. अरे जे होणार ते होणारच आहे, नाही तर तुम्ही आतापासून तो फोर्स घेता. मग त्याच्याऐवजी विचार करायचा, की त्या क्लायंटनी मला खूप सुंदर डील दिली आहे, किंवा माझं हे काम झालेलं आहे आणि त्याच्याकडनं
या गोष्टीसाठी होकार आलाय किंवा माझं जे काही सामान आहे त्याने ते खरेदी केलेलं आहे, जे तुम्हाला असं वाटेल तिथं. आणि त्या व्यक्तीला अगोदरच आपल्याला इकडून फ्रिक्वेन्सी पाठवायची आहे, थँक्यू पाठवायचं आहे, आपण विचार करायचा, चांगले ब्लेसिंग पाठवायचे, कृतज्ञ व्हायचे की त्यांनी माझं हे काम केलं त्याबद्दल मी खूप आभारी धन्यवाद. ही आपल्याला स्वतःच्या माइंडला सांगायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय दिवसातून 2-3 वेळेला. आणि आपण जसा विचार करतो अगदी तशा प्रकारे ते तुमचं काम झालेलं असतं आणि तुम्ही ती जादू स्वतः अनुभवू शकता. हे अनुभवल्यावरच कळतं. बाय द व्हिडिओ ऑफ वाले आहेत ना सगळे? हा, येस. आज ही अपने सबसे महत्वपूर्ण काम की लिखित कार्यसूची तैयार करें जिन्हें आप अपने लिए करना या सुलझाना चाहते हैं। सूची के सबसे ऊपर का शीर्षक लिखे जादुई कार्यसूची। आप अपनी सूची में ऐसे काम लिख सकते हैं जिन्हें करने का समय नहीं है या जिन्हें आप नहीं करना चाहते। साथ ही आप अपनी वर्तमान समस्याएं भी लिख सकते हैं जिनमें रोजमर्रा के सबसे छोटे काम से लेकर जीवन की अधिक बड़ी स्थितियां शामिल हो। अपने जीवन के किसी क्षेत्र के बारे में सोचें जहां आपको अपने लिए कुछ सुलझाए जाने या कराने की जरूरत हो। आता काय करायचंय, जे पण तुम्हाला आज करायचं, आजचा दिवस पकडा, आजचाच दिवस घ्या समजा सगळेजण. आज तुमचं कुठलं महत्वाचं काम आहे आणि काय तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मनाप्रमाण झालं पाहिजे. किती जणांना असं वाटतं, काही ना काही काम असेल ना, तुमचं बाहेरचं काही नसलं तर तुम्हाला भाजीत स्वयंपाक तर बनवायचा आहे, ते तर करायचंय ना, हाऊसवाईफ असेल तर, है ना. मुलाचा अभ्यास घ्यायचा आहे, काही घ्यायचं, तुमच्याकडे डायरी पेन असेल तर आत्ता लिहा, वरती लिहा जादूची लिस्ट किंवा काय लिहितो आपण किराणा सामान भरायला ते लिस्टला लिस्टच म्हणतात ना, यादी यादी, सॉरी. असं लिहू शकता, मराठीत तुम्ही लिहू शकता जादूची यादी किंवा मराठीत लिहा टू डू लिस्ट, इंग्लिशमध्ये लिहा. आणि ते तुमचं काम जे आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आज स्वयंपाक करायचा आहे तर लिहायचंय, धन्यवाद ब्रह्मांड, आजची भाजी माझी खूप टेस्टी झालेली आहे, है ना. आजचा स्वयंपाक माझा खूप चविष्ट झालेला आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू, आणि खूप सुंदररित्या मी मनपूर्वक केलेला आहे. मग जे काही तुम्हाला असं लिहायचंय, तुमचं जे महत्वाचं काम आहे ते काय लिहायचं, अगोदर लिहायचं धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद युनिव्हर्स, की माझं हे काम पूर्ण झालेलं त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि एफर्टलेसली लिहू शकता परत तिथं तुम्ही, नाही का. मला असं जास्त मेहनतच नाही करावं लागती तर मी असं लिहिणार, धन्यवाद एफर्टलेसली आज माझं हे 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 काम झालेलं आहे, की मला कमी मेहनतीमध्ये किंवा एफर्टलेसली गोष्ट ती झालेली. मग ती गोष्ट तुमच्याकडं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एफर्टलेसली हे होतात. असे तुमचे 3 कामं तुम्ही कोणते पण लिहू शकता आज. येस. हे ऐकून नाही काही होणार हा, हे पेपरवर टाकावं लागणार आहे. कारण ब्रह्मांडामध्ये सगळ्या ज्या वस्तू बनलेल्या आहेत, तुमच्या शर्टाचं बटन असेल किंवा तुमच्या हातात मोबाईल आहे, पेन आहे, घरामधला बघा खिळ्यापासून ज्या काही वस्तू दिसताय तुम्हाला अक्षरशः तुमच्या घरामध्ये, त्या गोष्टी या 3 प्रोसेसनेच क्रिएट होतात. तर हा 3चा आकडा खूप महत्वाचा आहे मॅजिक बुकमध्ये. पहिले कुणाच्या तरी डोक्यामध्ये ती निर्माण होत असती, नंतर पेपरवर निर्माण होत असती, नंतर ती रिअलिटीमध्ये येत असती. आणि फक्त तुमच्या डोक्यात राहील तर 97% लोक आहे ना, त्यांच्या इच्छा आणि स्वप्न डोक्यातच ठेवता, कधी ते पेपरवर उतरतच नाही. तर तुम्ही म्हणताल आत्ताच लोकांना लिहिता वाचता यायला लागलं, पूर्वीला काय होतं, पूर्वीला थोडी होतं, लोक चित्र काढायची, त्यांना जे पाहिजे ना तसं ते लोक चित्र इमॅजिन करायचे, स्वतःला बघायची त्या ह्याच्यामध्ये, ते कार्टून टाईप किंवा ते असे हातकाडी लावून तसे ते हे करायचे. तर ती ही कल्पनाशक्ती सगळी तुम्ही त्याला कसं यूज करता ना त्याच्यावर आहे. म्हणून आत्ता म्हणते तर आत्ता लिहा, लिहा, किती वेळ लागणार आहे, ऐकता ऐकता तुमचं लिहायचं काम आहे तुम्हाला. लिहा तुमचे 3 आणि उद्या तुमचा अनुभव शेअर करा. जेव्हा तुम्ही करताल ना तेव्हाच तुम्हाला आउटपुट येईल. जोपर्यंत आपण म्हणजे चहा उकळायचा आहे, सगळं त्याच्यात टाकायचं आहे, ते प्रोसेस करतो आणि गॅस नाही चालू करायचा तर नाही चहा उकळणार. तुम्ही त्याला मग मॅजिक मॅजिक जादू जादू वर किती थँक्यू म्हणत बसले तर जोपर्यंत गॅस पेटणार नाही आणि अग्नी प्रज्वलित होणार नाही तोपर्यंत तुमचा चहा तयार होणार आहे का? नाही होणार आहे. मग त्यासाठी आपल्याला करायची ऍक्शन, काय करायची करायची. तर मग लिहा आजचे तुमचे जे कामं आहे ना, मला आज हे हे करायचंय, तर मी माझं एक काम लिहिते महत्वाचं, तोपर्यंत तुम्ही लिहा. येस पूजा मॅडम.
जब आप अपनी सूची पूरी कर ले तो उसमें से 3 चीजें चुनें और आज उन पर ध्यान केंद्रित करें। कल्पना करें कि एक एक करके हर चीज जादुई ढंग से आपके लिए की जा रही है। कल्पना करें कि सारे लोग, परिस्थितियां और घटनाएं आपकी खातिर यह करने के लिए पंक्तिबद्ध हो रही है और यह इसी समय हो रहा है। आपकी खातिर सारा काम हो जाता है, सब कुछ व्यवस्थित हो जाता है, सब कुछ सुलझ जाता है और आप इसके बदले में जबरदस्त धन्यवाद दे रहे हैं। आपकी 3 चीजों में से प्रत्येक के लिए कम से कम 1 मिनट दे और विश्वास करें कि यह हो चुका है तथा बदले में बहुत अधिक कृतज्ञता महसूस करें। आप किसी दूसरे समय अपनी सूची के बाकी काम पर इसी तरह अभ्यास कर सकते हैं, लेकिन अपने मनचाहे काम को जादुई कार्यसूची में लिखना बहुत शक्तिशाली होता है। येस, मग आता डोळे बंद करा. तुमचं आठवा काय लिहिलंय तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये किंवा तुमची काय कामं लिहिली, जे काही काम असतात ते महत्वाचं आज तुम्हाला कुठलं काम व्हायचंय. तर मग डोळे बंद करा आणि ते पहिलं काम आठवा जे तुम्ही लिहिलंय ते. तर पहिलं काम तुमचं काही असू शकतं. तुमचं जे काही आहे महत्वाचं, की कोणाकडनं पैसे येणं असेल किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन यायला पाहिजे. तुमच्या एखाद्या व्यक्तीचा, आईचा किंवा कोणाचा फोन आला नाही, की त्या व्यक्तीने तुम्हाला फोन करायला पाहिजे. जे तुमचं असं तुमची जी इच्छा असेल ती हे करा, व्हिज्युअलाइज करा. 2 मिनिटं, 1 मिनिट डोळे बंद करा आणि त्या गोष्टीला आठवा, की आणि ब्रह्मांडाला थँक म्हणा, की ही गोष्ट अशी झालेली. जो तुम्ही स्वयंपाक केलेला आहे तो खूप टेस्टी झालेला आहे किंवा थँक आज तुमचा नवरा किंवा बायको एकमेकांशी छान संवाद झालेला आहे, बोलणं झालेलं आहे. खूप दिवसानंतर मैत्रिणीसोबत मनमोकळं बोलणं झालं. जे काही तुमची इच्छा असेल ना, ते फील करा ती गोष्ट आणि असं करत-करत आहे ना, तुम्हाला दिवसभरात जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा एक-एक गोष्ट तुम्हाला फील करायची आणि ती महसूस करायची म्हणजे त्याची फीलिंग करायची, की वॉव! हे इतकं सुंदर झालेलं आहे. आपण बघा लहानपणी ना काही सण असायचा आणि ते ना आदल्या दिवशी माझ्या डोक्यात चालायचं, की म्हणजे संक्रांत आहे किंवा काहीतरी गोष्टी आहे. मग मी अशी साडी घालणार आहे, मग मी असं आवरणार आहे, गळ्यातलं असं घालणार आहे, कानातलं असं घालणार आहे, अशी मेहंदी लावणार आहे आणि माझ्या मेहंदीचा कलर खूप सुंदर आहे. हे सगळं व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी तसंच व्हायचं सगळं. हे मला तेव्हा आपल्याला मॅजिक माहीत नव्हतं. किती जणांनी केलंय तसं? की असा सणवार असला, की तो फ्रॉक घालणार आहे, दिवाळीला मी असं करणार आहे, ही मेहंदी करणार आहे. आपण तसंच करायचो आणि कधी असा डाऊट घेतला, की नाही आता मेहंदी कलर येतो की नाही, हे होतं की नाही, ते होतं की नाही, मग काहीतरी बिघाड होऊन जायचं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, त्या ऑलरेडी आपण केलेल्या आहे. फक्त आता आपण काय आहे ना, हुशार होऊन करतोय. म्हणायची तात्पर्य, की आता मोठे झालोय ना, थोडं हुशार होऊन करतोय आपण या सगळ्या गोष्टी. येस. याद रखें, आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित करता है और इसका अर्थ है कि जब आप समाधान के लिए कृतज्ञ होते हैं, जैसे वे आपके पास इसी वक्त हो, तो आप स्थिति को सुलझाने के लिए हर जरूरी चीज को जीवन में आकर्षित कर लेंगे। समस्याओं पर ध्यान केंद्रित करने से अधिक समस्याएं खींची चली जाती है। आपको समाधान के लिए चुंबक होना है, न कि समस्या के लिए। आपके पास समाधान है और समस्या सुलझ चुकी है, इस बात के लिए कृतज्ञ होने से समाधान आकर्षित होता है। बघा आपली लाईफ आहे ना चॉईसने भरलेली म्हणजे आपल्यासारख्या चॉईस कोणाच याच्यामध्ये नाहीये. कोणत्याच प्राण्यामध्ये नाही, कोणत्याच किड्यांना नाही, कोणत्याच जनावरांना नाही. ते मनुष्यांना दिलेले चॉईस दिलेली आहे. प्रत्येक वेळेस सकाळी लवकर उठायचं, उशिरा उठायचं, चॉईस आहे. चांगलं खायचं, वाईट खायचं, चॉईस आहे. स्वच्छ राहायचं, घाणेरडं राहायचं, चॉईस आहे. म्हणजे समान समानला आकर्षित करतो. तर ही आपली लाईफ आहे ना एक चॉईसने भरलेली. म्हणजे आपल्याला सगळं काही जे आहे ना आपली इच्छाशक्तीवर आहे. म्हणजे ब्रह्मांडाने असं ठेवूनच ठेवलंय. हा प्लॅनिंगच तसा आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? समस्या पाहिजे का समाधान पाहिजे? हे तुमचं चॉईस आहे. मग तुमचं जिथं लक्ष केंद्रित होईल, जिथं तुम्ही फोर्स लावताल, ऊर्जा वही बहती है जहाँ ध्यान जाता है. सिक्रेट मूव्हीमध्ये काय सांगितलं? ऊर्जा जिथंच वाहते तिथं लक्ष जातं. मग त्या लक्षामध्ये तुमची समस्यामध्ये जेव्हा तुम्ही केंद्रित करता त्या फोर्सवर 17 सेकंदाचा एक युनिव्हर्सल लॉ आहे, की कोणी ऐकलं असेल किंवा ज्यांना माहीत असेल 17 सेकंद लॉ. मग हे 17 सेकंद जर आपले ते एका फोर्स एनर्जीवर झाले, तर ती कुठेतरी क्रिएट व्हायला लागते आणि याला मल्टिपल 3 वेळेस झालं 17, 17, 17 तर ती फास्ट व्हायला लागते. मग आपल्याला समाधानवर पाहिजे ना, तर हे 17 सेकंद आहे ना, आपल्याला एका थॉटवर विचार केंद्रित करता आला पाहिजे आणि पॉवर खूप जबरदस्त आहे. 17 सेकंदाची जी मॅजिक आहे ना, ती खूप जबरदस्त आहे. जर आपल्या माइंडला आपण तिथपर्यंत ट्रेन करून ठेवतोय, त्या व्हिज्युअलाइजमध्ये नेतोय,
तर ही खूप पॉवर. मग आपण मेडिटेशन कशासाठी करून ठेवतोय? पैशाचे मेडिटेशन, पाण्याचे, आपल्या हेल्थचे. तर आपल्या माइंडला आपण ते ट्रेन करतोय त्या 17 सेकंद पर्यंत जायला. त्याला वेळ लागतो, खूप वेळ लागतो. पण जेव्हा आपण करतो ना, की याचं मला आहे, म्हणजे आपल्याला एक तर काय शिकायत कंप्लेंट करायच्या, की आपल्याला हे करायचं ग्रॅटिट्यूड, आपली चॉईस आहे. म्हणजे शुक्राना करा नाही तर शिकायत करा. मग ज्या रस्त्याने आपण चाललो त्या रस्त्याने तसेच आपल्याला फळ मिळत जाणार आहे. येस. यह जादुई अभ्यास कितना शक्तिशाली है, यह बताने के लिए मैं आपको अपनी बेटी के जीवन का एक प्रसंग बताना चाहती हूँ, जिसमें उसने अपने खोए हुए वॉलेट को अपनी ओर आकर्षित करने के लिए यह अभ्यास किया। एक रात बाहर रहने के बाद मेरी बेटी को अगली सुबह पता चला कि उसका वॉलेट उसके पास नहीं है। उसे जरा भी अंदाजा नहीं था कि यह कहाँ खोया होगा। उसे तो यह भी पता नहीं था कि यह खोया है या नहीं। उसने उस रेस्तरां में वॉलेट खोजा जहां उसने डिनर किया था। वह टैक्सी कंपनी भी गई जिसके टैक्सी में बैठकर वह घर पहुंची थी। उसने स्थानीय पुलिस स्टेशन और सड़कों पर खोजबीन की। उसने आसपास के दरवाजे खटखटाए, लेकिन किसी को भी उसका वॉलेट नहीं मिला था। मेरी बेटी के वॉलेट में सामान्य कीमती चीजें थी, जैसे उसके बैंक और क्रेडिट कार्ड्स, ड्राइविंग लाइसेंस और नकदी। लेकिन इसके अलावा उसकी सबसे बड़ी चिंता यह थी कि उसके वॉलेट में उसका पता या संपर्क की कोई जानकारी नहीं थी, क्योंकि वह कुछ समय के लिए विदेश गई थी। उसके नाम पर कोई सार्वजनिक रूप से सूचीबद्ध फोन नंबर नहीं था और एक आम सरनेम होने के कारण कोई आशा नजर नहीं आ रही थी। लेकिन लगभग असंभव दिखने वाली बाधाओं के बावजूद उसने बैठकर अपनी आंखें मूंद ली और मन ही मन वॉलेट की तस्वीर देखने लगी। उसने चित्र देखा कि वह वॉलेट हाथों में थामे है, उसे खोल रही है, अपना सामान टटोल रही है और उसे जबरदस्त कृतज्ञता महसूस हो रही है कि उसके पास वॉलेट है तथा हर चीज दोबारा अपने हाथों में मिल गई है। पूरे दिन जब भी मेरी बेटी ने इस बारे में सोचा, उसने हर बार कल्पना की कि वॉलेट उसके हाथों में है और उसे बहुत अधिक प्रसन्नता तथा कृतज्ञता महसूस हुई कि उसका वॉलेट उसके पास लौट आया है। उस रात उसके पास एक किसान का फोन आया जो 100 मील दूर रहता था। किसान ने बताया कि उसे उसका वॉलेट मिला है। इस कहानी की असाधारण बात यह है कि किसान को वॉलेट सड़क पर सुबह सुबह मिला था, वह भी मेरी बेटी के घर के ठीक बाहर। किसान ने तत्काल वॉलेट में संपर्क के लिए जानकारी टटोली। मालकिन का पता लगाने की कोशिश में कई फोन गनगनाए, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। हताश होकर उसने कोशिश छोड़ दी और वॉलेट लेकर खेत पर चला गया। लेकिन खेत में घूमते घूमते उसे वॉलेट बार बार याद आता रहा और उसने आखिरी बार इसकी मालकिन की खोज करने का निर्णय लिया। उसे एक पर्ची पर एक व्यक्ति का नाम दिखा और उसके नाम को मेरी बेटी के सरनेम के साथ मिलाकर डायरेक्टरी सर्च को फोन किया। उस नाम और सरनेम वाला एक ही नाम था। किसान ने उसी फोन नंबर को घुमाया और वह मेरी बेटी के पिता का फोन नंबर था। हम यह बात आज तक नहीं समझ पाए हैं कि उस किसान को वह नंबर कैसे मिला, क्योंकि वह अनलिस्टेड नंबर था। इस घटना के बाद हमने कई बार डायरेक्टरी असिस्टेंट को फोन करके पूछा है और हर बार यही प्रतिक्रिया मिली कि माफ करें, इस नाम से कोई नंबर नहीं है। 100 मील दूर से लगभग असंभव दिखने वाली घटनाओं की बेहद असाधारण श्रृंखला के जरिए मेरी बेटी का वॉलेट जस का तस लौट आया। उसने कृतज्ञ बनकर अपनी भूमिका निभाई कि उसे वॉलेट मिल गया है और जैसा हमेशा होता है, कृतज्ञता ने अपना जादू कर दिया तथा उसका वॉलेट उस तक पहुंचने के लिए हर व्यक्ति, परिस्थिति और घटना को सक्रिय कर दिया। कृतज्ञता की जादुई शक्ति आपके इस्तेमाल के लिए भी इस उपलब्ध है और हमेशा रही है। आपको तो बस इसे अपने लिए खोजना है और इसका इस्तेमाल करना सीखना है।
आता हा एक प्रसंग सांगितलेला आहे रोंडाने, की तिच्या मुलीच्या बाबतीमध्ये ही घटना झाली. तिच्या मुलीचं वॉयलेट म्हणजे तिच्या मुलीची जी पर्स होती ती कुठंतरी हरवली आणि ती हरवल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हरवलंय, की घरात हरवलंय, की बाहेर हरवलं. तिला आठवना ती पण गोष्ट आणि तिने लक्षात केलं की कुठंतरी आहे म्हणून. तर मग ते रोडवर पडलं होतं आणि ते एका शेतकऱ्याला सापडलं. शेतकऱ्याला सापडलं तर त्यांनी शोधाशोध सुरू केली की याचा मालिक कोण आहे. काही काही लोक खूप असतात ना प्रामाणिक, आपण बघतो की ती वस्तू देतात. आजकाल खूप कमी लोक बघायला मिळतात, पण असतात काही लोक की आपल्याला ती गोष्ट शोधतात आणि देतात, कारण त्यांना त्याच्यातही खूप वेगळा आनंद वाटतो. मग जेव्हा तिचं हे पर्स त्या शेतकऱ्याला मिळालं, तोपर्यंत हिची जे व्हायब्रेशन होती, जिची जी एनर्जी होती, तिची एकदम कृतज्ञता होते की माझ्या हातामध्ये ते वॉलेट आलेलं, कुठून आलेलं आहे, कसं आलेलं आहे, त्याच्यात तो विचार दाखवलेला नाहीये, पण की मला हे वापस मिळालेलं आहे त्याच्याबद्दल ती ग्रॅटिट्यूड करत होती, थँक्यू करत होती, की कशा तरी पद्धतीने म्हणजे त्या वॉलेटला आणि त्या तिच्या स्वतःच्या एनर्जीला तिने असं काही अप केलं की दोघांच्या मध्ये एक मॅग्नेटिक पॉवर आली आणि त्या मॅग्नेटिक पॉवरनी, त्या फोर्सनी ते वॉयलेट तिच्यापर्यंत येऊन पोहोचवलं. तर मग त्या शेतकऱ्यांनी तिचं नाव बघितलं त्या आधार कार्ड, ज्यांचं काही असेल कार्ड, आयडी कार्ड त्याच्यावर, आणि तो नाव आणि नंबर जो बघितला तो मॅच केला आणि त्याच्यावरून एक डिक्शनरी यायच्या पूर्वी नाही का लँडलाईन नंबरला, की त्या डिक्शनरीमध्ये नाव असं, तो नंबर केला आणि तो तिच्या वडिलांचा नंबर होता आणि तिथं तू ऍड्रेस घेतला आणि तिथे जाऊन त्याने ते वॉलेट परत केलं. म्हणजे हा किती मोठा चमत्कार आहे. आणि नंतर जेव्हाही त्याने तसं नाव आणि आडनाव सर्च केलं डिरेक्टरीमध्ये किंवा त्या कॉल सेंटरला कॉल करून विचारलं, की ते म्हणे अशा नावाने आमच्याकडे कुठेही नंबर नाही. म्हणजे जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्या वेळापुरतं त्याचं काम होतं किंवा त्याला तो नंबर पण मिळाला. अशा जादूच्या घटना खूप होतात आपल्या आयुष्यात पण होत असतात. आपल्याला असं वाटतं काय हे झालंय रॅन्डमली झालं, नाही, ही एक आहे ना युनिव्हर्सलची खूप मोठी प्लॅनिंग असते आणि ती गोष्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. की आपण म्हणतो ना एखादी गोष्टी, बघा मला खूप गोष्ट एखादी हरवली आणि ती आपल्याला परत मिळते, नाही नाही माझ्या कष्टाचं होतं, माझ्या आवडीचं होतं, मला हे परत मिळालं. आपण म्हणतो पण बघा बऱ्याच वेळेला की नाही नाही असं कसं होणार. मग सोन्याची वस्तू हरवली किंवा एखादी गोष्ट आपल्या अचानक हरवली तर आपण त्याला खूप आपली इच्छाशक्ती किंवा नाहीतरी हे होतं. कधी आपल्याला असं वाटतं काही काही लोक म्हणतात गेला आता जाऊ द्या ती वस्तू, जाऊ द्या, काय काय होतं त्याला, तरी गेलं की दुसरं घ्या. मग ते गोष्ट तशीच ती फ्रिक्वेन्सी आहे ती दूर जाणार. अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. मग जेव्हा काही अशी घटना झाली की आपल्याला त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं, आपल्याला त्याची आपली एनर्जी जी ना ती बॅलन्स करायची ना, आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत आकर्षित करायची. अशा खूप एक्झाम्पल आहे आपल्या डेली लाईफमध्ये. तुम्ही आठवा, तुमच्या लक्षात येईल की अशा घटना होत असतात डे बाय डे मध्ये. येस. जादुई अभ्यास क्रमांक 18, जादुई कार्यसूची। 1, अपनी नियामतें गिने। 10 नियामतों की सूची बनाए। लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। उन सबसे महत्वपूर्ण काम या समस्याओं की लिखित सूची बनाएं जिन्हें आपको करने या सुलझाने की जरूरत हो। अपनी सूची का शीर्षक जादुई कार्यसूची लिखी। 3, अपनी सूची के 3 सबसे महत्वपूर्ण काम चुन ले और एक बार में एक एक करके यह कल्पना करें कि हर काम आपके लिए चुन लिया गया है। 4, हर काम पर कम से कम 1 मिनट का समय दे। यकीन करें कि यह पूरा हो गया है और बदले में हार्दिक कृतज्ञता महसूस करें। 5, हर आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस, मागचा टॉपिक खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि प्रत्येक आपले काम जे आहे आपण ते मॅजिकली करू शकतो. याची सुंदर अशी प्रॅक्टिस आपल्याला सकाळी सकाळी करायची आहे. तर मग सुरुवातीला काय करायचंय आपल्याला, आपले जे 10 नियम होते, आता नवीन लोक आहेत, तुम्ही लिहायला चालू केलंय का तुमचे 10 ग्रॅटिट्यूड, की 10 तुम्हाला जे काही तुम्हाला मिळालं त्याच्यापैकी रोज 10 लिहायला चालू करा. सगळ्यात जबरदस्त आणि पॉवरफुल जी प्रॅक्टिस आहे ना ती आपली रोज 10 ब्लेसिंग लिहिणं किंवा 10 आशीर्वाद जे आपल्याला मिळाले ना ते आपल्याला लिहायचे आहे. तर तुम्हाला जर असं एकट्याला जमत नसेल तर जसंही आपला क्लास सुरू झाला ना, आपलं गाणं लागतं सुरुवातीला किंवा क्लास ते 5 मिनिटं मिळतात तुम्हाला इथं बसल्या बसल्या, तेव्हा लिहिणं चालू करा. है ना, त्या फोर्समध्ये त्या एनर्जीमध्ये 10 लिहायला वेळ तरी किती लागतोय, तर ते लिहिणं चालू करा. नंतर आपल्याला आजच्या आपल्या कामाची लिस्ट बनवायची, की जे तुम्हाला कामं असं तुमच्या मनासारखे झालेले आहेत तर ते लिहून काढायचे आहे आणि त्यांना ब्रह्मांडाला अगोदरच थँक्यू थँक्यू म्हणायचे, कारण ची व्हायब्रेशन आपण अगोदरच पाठवतोय. 10 आणि त्याच्यापैकी जे काही तुमचे कामं महत्वाचे 3 कामं की त्याला तुम्ही फील करायचे की माझं हे काम, आपण म्हणतो ना
हे भगवंताचं काम आहे, माझं काम नाही, ते बरोबर तो बघून घेईल, तो कसं करेल. मग त्यावेळेस कशी शक्ती असते तुमची, त्यावेळेस कशी फ्रिक्वेन्सी असती, मी आता हे त्याच्यावर सोपवतो, आता माझ्याकडनं होणार नाही, की त्याला देऊन टाकतो. आणि मग जेव्हा असं आपण फील करतो की ऑलरेडी झालेलं आहे, थँक्यू, माझं काम खूप छान प्रकारे झालेलं, तर नक्कीच ते काम आहे ना खूप सुंदर व्हायला लागतं. आणि तुम्हाला तसेच तुमचे रोजचे काम ही जर प्रॅक्टिस केली तुम्ही, आणि काही लोक असे आहेत की ते लिस्ट लिहितात, भरपूर मिलेनियर बिलियनियर लोक आहेत, त्यांचे हॅबिटमध्ये जाऊन चेक करा, पुस्तकं वाचा की त्यांचे सकाळच्या हॅबिटमध्ये टू डू लिस्ट राहतील लिहिण्याचे, काय कामं करायचे त्यांचं आजचं हे असतं, आणि ते लिहून ठेवतात आणि तशा प्रकारे ते काम करतात, है ना. तर खूप जबरदस्त अशी प्रॅक्टिस आहे ही, एकदा करून नाही होत, रोज रोज जर आपण करायला लागलो ना तर डेली बेसिसवर जबरदस्त अशी प्रॅक्टिस होती आणि ते काम करतं. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे गोष्टीचा. अगोदर कसं असतं, आपल्या डोक्यात असतं की हे करायचं वगैरे, हे माझे हसबंड माझ्या मुलांकडनं मी शिकलेले आहे की ते अगोदरपासून करायचे, की आपल्याला हे लिहायचं लिहायचं करायचे. मी म्हटलं हे काय लिहित बसतं ना, कुठल्याही गोष्टीला काय लिहायचं वगैरे, आता ठीक आहे आणायचंय.